हाय, हॅलो, नमस्कार. तुम्ही कसे आहात? सर्वांनी आज ओळखलं असेल मी काय बनवते आहे. आज आपल्याला करायचं आहे चिकन सुक्का. या पद्धतीने, माझ्या पद्धतीने. त्यात लागणार आहे आपल्याला कांदा. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला, थोडा ब्राऊन होईपर्यंत. काळसर केला तरी चालेल, छान लागतो. अशा पद्धतीनं आपण हा कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कांदा भाजून तयार आहे आपला. अशा एवढ्या याच्यावर भाजलं तरी चालतं आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेणार आहोत. कढई तापलेलीच आहे, त्यात आपण आता खोबरं कापून ठेवलं आहे ते टाकायचं आहे. त्याला पण भाजून घ्यायचं आहे थोडं मंद आचेवर. खोबरं चांगलं भाजलं का ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकतात. मी लागेल तेवढं घेतलेलं आहे. याप्रमाणे आपलं खोबरं भाजून तयार आहे. पूर्ण लागणारं साहित्य यात आहे. खोबरं, लसूण, अद्रक, जिरे, टमॅटो, भाजलेला कांदा. या पद्धतीने आपण हे वाटून घेणार आहोत. आणि त्याच पद्धतीने हे चिकन पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चांगल्या 7-8 पाण्यामधून काढलेलं आहे. चिकन कधी स्वच्छ धुवायला पाहिजे. त्यानंतर आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरमधून. तुम्ही पण आज हीच रेसिपी ट्राय करत असाल असं वाटतं मला, कारण की आज आहे फ्रायडे आणि पुढच्या संडेला तर खाताच येणार नाही आहे, एकादशी असल्यामुळे. शुक्रवारीच कोणीही रेसिपी तयार करेल आज. प्रत्येकाच्या घरात असेल बहुतेक. आपण हे वाटण चांगलं बारीक पद्धतीने वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. कोण ही रेसिपी कुठून पाहत आहे मला जरूर सांगा. आवडत असतं तर लाईक आणि कमेंट करा. त्याच्याने मला कळेल की तुम्हाला माझी रेसिपी आवडते आहे की नाही आवडत आहे. आपलं वाटण करून तयार आहे. बघत असाल अशा पद्धतीने मी वाटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक कांदा लागणार आहे, बारीक असा कापून घ्यायचा आहे चिकन सुक्का करण्यासाठी. याच्याने पण खूप छान टेस्ट येते. बघा, असा बारीक असा कांदा कापलेला आहे मी. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. याच्यात थोडं तेल घालायचं. तेल घालून मग थोडं गरम होईपर्यंत त्यात एक टाकते मी तमालपत्र. आणि जो चिरलेला कांदा होता तोही त्यात टाकायचा आहे. हे चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागते. ग्रेव्हीपेक्षा तर मला सुक्कंच आवडतं, माझ्या मुलांनाही तेच आवडतं. खूप छान पद्धतीने ही रेसिपी बनते. ही आता माझं सेकंड टाईम ट्राय करते मी. फर्स्ट टाईम पण खूप छान झालेली. वाटतं त्याच पद्धतीने आपण बनवूया आणि तुम्हाला दाखवूया. असं काही किचनचं लूक आहे घेतलेलं मी थोडं, तुम्ही पाहू शकता. आपला ब्राऊन झाला आहे कांदा मस्त. यात आपण जे वाटण केले होते ते टाकायचे आणि हे पण छान पद्धतीनं असं परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. त्यात जातील थोडे मसाल्यांमध्ये आपले कॉमनच, काही जास्त बाहेरचं नाही, काही नाही, कॉमनच मसाले जातील. थोडी चटणी, जसं लागेल तसं, तिखट किंवा कमी तिखट, धनेपूड, हळद आणि हे सर्व आपण एक मिक्स करून घेणार आहोत. मिक्स छान पद्धतीने करायचं आहे. पूर्ण मसाला लागायला पाहिजे. आणि त्यात एक सिक्रेट म्हणाल किंवा कॉमनच आहे, सर्वजण वापरतात चिकन मसाला, तो आपण एक थोडा घालून घेणार आहोत. याच्याने पण छान टेस्ट येते. मसालाच त्याच्यासाठी तयार केला गेला आहे, म्हणून वरून दुसरं काहीच घालायची गरज पडत नाही. खडे मसाले वगैरे काही घालण्याची गरज पडत नाही. तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात.
त्यात आपण आता बॉईल केलेलं जे चिकन होतं त्यात टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. मी हे आधी पहिले बॉईल करून घेतलेलं आहे. ती रेसिपी मी नंतर दाखवेल, नाही तर मग व्हिडिओ लाँग होतो. त्याला येलो सूप पण म्हणतो आपण, किंवा पिवळं सूप असं पण म्हणतो. त्याच्यात मी आधी बॉईल करून घेतलं आहे. हे आहे ते येलो सूप. याच्यातले मी 2 चमचे ग्रेव्ही म्हणजे जे आहे सूप ते यात टाकून घेणार आहे. हे टाकल्याने खूप छान अशी टेस्ट येते. हे आवर्जून टाकलंच पाहिजे. म्हणजे ऑलरेडी शिजलेलं असेल तर जास्त तामझाम करायची गरज पडत नाही. पटापट ही रेसिपी तयार होते. म्हणजे जास्त टाईम लागत नाही, पटापट होते. त्यानंतर आपण मग हे असं तेल सुटेपर्यंत पूर्ण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. सुक्का तयार करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ ॲड करा. चांगलं मिक्स करून याला एक 10 ते 15 मिनटं तुम्ही झाकण लावून पॅक करा. ही बघा, छान अशी आपली रेसिपी तयार आहे. चिकन सुक्का खूप छान, तोंडाला पाणी येतं आहे. इतकी छान ही रेसिपी तयार झाली आहे. मस्त गार्निशिंगसाठी इथं कोथिंबीर मी टाकते आहे. खूप छान रेसिपी तयार झालेली आहे. हॉटेलपेक्षा घरी केलेले आपण चवीने खातो आणि छान लागते. अशा प्रकारे आपली ही डिश बनवून तयार आहे. पाहू शकता तुम्ही. या प्रमाणे मी ताट तयार केलेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. लाईक करायला विसरू नका, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ काढण्यासाठी. प्लीज. थँक्यू. बाय.